मी रुपाली शरद मधने तालुका माळशिरसवरून आली आहे आणि आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त या परिषदेचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळाली आणि खऱ्या अर्थाने आमच्यातली मातृशक्ती पुन्हा जागरूक झाली। आज या ठिकाणी आल्यानंतर जे आयोजकांचं संयोजकाचं नियोजन पाहिलं, मन भरून आलं आणि एवढा आनंद झाला की आम्हा सर्व माता भगिनींचा सन्मान आणि आमच्या जेवणाची नाश्त्याची सर्व बैठक व्यवस्था आणि या कार्यक्रमाचं आयोजन इतक्या सुंदर पद्धतीनं झालं, त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देते। आणि या ठिकाणी आल्यानंतर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा शौर्याचा तेजस्वी कल्याणकारी इतिहास हा जेवढा समाजासमोर यायला पाहिजे होता तेवढा आला नाही आणि खऱ्या अर्थाने या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त आपल्याला ते काम करायचे। ते काम फक्त 31 मेला करून चालणार नाही, तर ते काम आपल्याला वर्षातील 364 दिवस करावं लागेल आणि हा शौर्याचा तेजस्वी कल्याणकारी इतिहास समाजापुढे आणावा लागेल। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी या मानवतेच्या उपासक होत्या। त्यांनी या मातीमधल्या प्रत्येक माणसासाठी काम केले, त्यामुळे आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचाराचे वंशज आहोत। या निमित्ताने मी हे सांगेन आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटलं। असं वाटतंय की उद्याच की काय आपल्या मुलांना घेऊन हा इतिहास आपण दाखवला पाहिजे। एवढं बोलते आणि धन्यवाद देते। धन्यवाद।